नमस्कार. नेहाज रेसिपी अँड टिप्स ह्या चॅनलवरती मी नेहा आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे. तर आज आपण मस्त अशा लाल व हिरव्या रंगाच्या गोड मिरच्या बघणार आहोत. हो, तुम्ही म्हणाल की गोड मिरच्यासुद्धा असतात का? तर हो, 90च्या दशकातील जी मुलं आहेत ना त्यांना विचार की गोड मिरच्या असतात काय? तर ह्या जुन्या आठवणी आहेत. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना बाहेरील खाऊ न आणता अशा मिरच्या घरीसुद्धा बनवून देऊ शकता व त्यांना आपल्या आठवणीमध्ये रमवू शकतात. त्यासाठी मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करीत आहे व ह्या मिरच्यांसोबत कोणाकोणाच्या आठवणी जोडल्या आहेत कमेंट्स करून नक्की कळवा. किती मस्त दिसत आहेत ना हिरव्या आणि लाल मिरच्या, मस्त अशी साखर लपेटलेली व आतून पोकळ व खायला देखील चविष्ट असतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. काहीही अवघड नाही. त्यासाठी सर्वप्रथम आपलं जे रेग्युलर तांदळाचं पीठ असतं ते इथं 2 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे मी. तांदूळ हे छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर त्यांना वाळवून घ्यायचे व गिरणीमधून दळून आणायचे. तर अशा पद्धतीने हे पीठ तयार होते. एक ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे आणि छान अशा कुरकुरीत होण्यासाठी मिरच्या त्यामध्ये 2 टेबलस्पून रवा घ्यायचा आहे. तर इथं मी 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. जाड रवा जर असला ना तर त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा. तर आता छान असं ह्यामध्ये रवा टाकल्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. रवा टाकल्याने काय मिरच्या ह्या जास्त दिवस कुरकुरीत राहतात. आता हे टाकल्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं व त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून असं घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे. कोमट वगैरे काही नाही, नॉर्मल टेम्परेचरवरती असलेलं पाणी ह्यामध्ये टाकायचं आहे व छान असा घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटामध्ये हे पीठ मळून तयार होते. आता याला मळून घेतलं. अगदी पटकन हे पीठ मळून तयार होते. तर आता ह्यामध्ये अगदी जास्त नाही 2 टीस्पून ह्यामध्ये तेल टाकणार, जेणेकरून आपल्या मिरच्या ह्या कडक नाही होणार, कुरकुरीत होतील पण कडक होणार नाहीत. तर त्याकरिता ह्यामध्ये 2 टीस्पून तेल टाकलेलं आहे व छान अशी हे कणिक परत मळून घ्यायची आहे. हे बघा मस्त असं छान आपलं हे पीठ सॉफ्ट झालेलं आहे. तर आता काय करायचं, याचे 2 भाग करायचे आहेत. तर अशा पद्धतीने मधून असं 2 भाग केल्यानंतर आता यामध्ये फूड कलर म्हणजे खाण्याचा रंग टाकणार. तर इथं मी कोरडे रंग घेतलेले आहेत. तर असं 2 भाग केल्यानंतर एका गोळ्यामध्ये हिरवा रंग आणि लगेच दुसऱ्या गोळ्यामध्ये लाल रंग टाकूया व छान असा रंग आता ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा मिक्स करून घेतलेले आहेत. लाल रंगाचा भाग व हिरव्या रंगाचा भाग हा तयार झालेला आहे. तर आता मिरची कशी करायची ते पाहूया. आपण चपाती लाटण्याकरता जेवढा गोळा घेतो ना तेवढा गोळा घ्यायचा आहे व अशा पद्धतीने बघा हाताने पोळपाटावरती किंवा चॉपिंग बोर्डवरती असं लांब लांब करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तर मी असा लांब हा रोल करून घेतलेला आहे व त्यानंतर इथं सुरी घ्यायची आहे व सुरीने अगदी असे लहान लहान आकाराचे गोळे कापून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने जर हे गोळे कट केले ना मंडळी तर अगदी पटापट आपल्या ह्या मिरच्या तयार होत असतात. काहीही अवघड नाही. तर अशाच मी हे सुरीने हे गोळे कट करून घेतले. त्यानंतर बघा असा एक गोळा घ्यायचा आहे व त्या गोळ्याला असं लांब करून घ्यायचं आहे व त्यानंतर बघा असं दाबून घ्यायचं आहे. तर असं दाबल्याने काय तेही सांगते तुम्हाला. तर अशा पद्धतीने हे बघा फोल्ड करून घ्यायचं आहे व दोघं हातांवरती छान अशी आपली ही मिरची तयार होते. बघा किती सुंदर आपली ही मिरची तयार झालेली आहे. तर असं केल्याने काय मिरची छान अशी आपली ही आतून पोकळ होते. तर तुम्ही असं हातावरतीही करू शकता किंवा पोळपाटावरतीही. मला हिरव्या रंगाची देखील मिरची करून दाखवते. तर असा हा गोळा घ्यायचा, याला असं लांब करून घ्यायचं. बघा असं असं दाबून घेतल्यानंतर फोल्ड करायचं व असं हातावरती घेऊन बघा थोडं याला प्रेस करायचं. ते असं वळल्यानंतर आपोआप ही आपला आकार धरत असते. दिसतंय ना अगदी मस्त अशी हिरवी मिरची. अशाच पद्धतीने सर्व ह्या मिरच्या मी आता तयार करून घेणार. तर अगदी सहज पटापट ह्या मिरच्या तयार होतात, काहीही अवघड नाही. मस्त दिसत आहेत ना हिरव्या मिरच्या आणि ह्या लाल पिकलेल्या मिरच्या. तर लहान मोठ्या आकाराच्या झाल्यात तर काहीही हरकत नाही. तर आता मिरच्या ह्या तयार झालेल्या आहेत. आता यांना तळूया. तर मी इथं तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल हे मध्यम असलं की ह्यामध्ये पिठाचा गोळा टाकून बघायचा, लगेच वर आला म्हणजे आपलं हे तेल तापलेलं आहे. तेल हे अति गरम नको किंवा थंडही नको, असं मध्यम गरम असलं की त्यामध्ये मिरच्या सोडायच्या. आता गॅस कम करूया व ह्यामध्ये मावतील एवढ्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत
व ह्या आकार धरतील तोपर्यंत यांना हात लावायचा नाही. गॅस हा मंद ठेवायचा व मिरच्यांनी आकार धरल्यानंतर झाऱ्याने यांना पलटून घ्यायचं व छान अशा कुरकुरीत होतील तोवर यांना तळून घ्यायचं. गॅस अजिबात मोठा करायचा नाही व असं मंद आचेवरती तळून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनिटापर्यंत तळल्यानंतर बघा हलका असा तांबूस रंग येतो. तर आवाजावरून तुम्हाला कळलंही असेल मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने सर्व ह्या मिरच्या मी आता तळून घेणार. तर सर्व ह्या मिरच्या आता तळून झालेल्या आहेत. किती मस्त दिसत आहेत ना, हिरव्या आणि लाल रंगाच्या. आणि बघा किती मस्त अशा कुरकुरीत देखील झालेल्या आहेत. तर आता साखरेचा पाक कसा बनवायचा व मिरच्यांना तो कसा कोट करायचा जेणेकरून छान अशा साखर लिपेटलेली ह्या मिरच्या दिसतील. चला तर बघूया. तर आता याच्यासाठी आपल्याला एकदम कडक पाक लागतो. तर कढई गरम करायला ठेवलेली आहे. याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकणार. कडक पाक करायचा आहे तर पाक लवकर होण्याकरता ह्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही, अगदी थोडं घालायचं. तर आता ह्यामध्ये साखर भिजेल एवढंच पाणी टाकायचं आहे. तुम्ही पाकामध्ये जेवढं पाणी जास्त घालतात तेवढंच पाक तयार व्हायला वेळ लागतो. आता मी गॅस मोठाच ठेवते. ह्यामध्ये साखर विरघळून घेऊ व ह्याचा एकतारी पाक तयार करून घेऊ. तर पाक असा चमच्यावरती घेऊन बघा असं बोटाने चेक करू. तर पाक अजून हा कमी चिकट आहे. तर अजून 2 ते 3 मिनिट परत शिजवून घेऊ. पाणी कमी घातलं की पाक हा लगेच तयार होतो. आता ह्या स्टेजवरती गॅस हा मध्यम ठेवायचा. तर साखर विरघळल्यापासून एकूण 4 मिनिट झालेली आहेत. तर आता पाक चेक करूया. तर बघा छान असा हा आपला पाक तयार झालेला आहे. तर असा हातावरती परत घेऊन बघूया. हे बघा मस्त असा एकतारी पाक तयार झालेला आहे. ह्यापेक्षा थोडा जास्तही शिजला तर काहीही हरकत नाही. आता ह्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. तर एकतारी पाक झाल्यानंतर किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाकल्या तर काही हरकत नाही. पण पाक कच्चा असताना मात्र त्यामध्ये मिरच्या टाकायच्या नाही, नाहीतर मिरच्या ह्या मऊ पडतात. तर आता आपल्याला ह्या मिरच्या ह्या पाकामध्ये तोवर मिक्स करायच्या जोपर्यंत हा पाक छान असा क्रिस्टलाइज होत नाही. ह्या पाकामध्ये आपल्याला लिंबू वगैरे पिळायची काही गरज नाही. जनरली आपण लिंबू पाकामध्ये पाक स्वच्छ करण्याकरता किंवा क्रिस्टल न होण्याकरता त्यामध्ये पिळतो. तर आपल्याला इथं पाक हा क्रिस्टलाइज करायचा आहे. तर ह्यामध्ये लिंबू पिळायची काही गरज नाही. तर अशा पद्धतीने छान असं परतत राहायचं आहे. मिरच्या पाकात टाकल्यापासून तर 5 ते 6 मिनिटापर्यंत छान असं यांना परतत राहायचं आहे. जोपर्यंत छान असा पाक हा क्रिस्टलाइज होत नाही. म्हणजेच असा कढईला बघा कसा चिटकलेला आहे. म्हणजे बघा छान असा आता हा आपला पाक क्रिस्टलाइज होत आहे. तर अशा पद्धतीने अगदी परफेक्ट आपल्या ह्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. तर आता गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे व मिरच्या छान अशा 10 ते 15 मिनिटापर्यंत यांना थंड करून घ्यायच्या आहेत. व अशा पद्धतीने यावरची साखर ही काढून घ्यायची आहे. त्यात ना अगदी तशाच जशा आपण लहानपणी शाळेमध्ये जायचो, शाळेबाहेर मिळणारा तो खाऊ. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. बघा आतून देखील तशीच पोकळ आहेत, मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सिंपल आणि सोपी आहे. तर तुम्हीसुद्धा नक्कीच करून बघा. अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये परफेक्ट अशा येतील ही माझी खात्री आहे. तर तुम्हाला जुन्या आठवणीशी संबंधित गोड मिरच्यांची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. त्यासोबतच व्हिडिओ जराही आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.